जय जय श्री रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक 12. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वता शोक चिंता नको रे. विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहेपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय श्री रघुवीर समर्थ. आता आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी मनाला अथः शांतीचा मार्ग दाखवतात. ते म्हणतात, हे मना, स्वतःहून मनाला दुःख निर्माण करू नकोस. अनेक वेळा परिस्थितीपेक्षा आपले विचारच आपल्याला अधिक दुःखी करतात. पुढे समर्थ सांगतात की शोक आणि चिंता यांना मनात कधीही स्थान देऊ नकोस. सततची काळजी आणि हळहळ मनाची शक्ती कमी करते आणि जीवनातील आनंद हिरावून घेते. यानंतर ते विवेकाचे महत्त्व अधोरेखित करतात. विवेकाच्या साह्याने देहबुद्धी म्हणजे मी म्हणजे हे शरीर ही भावना सोडून द्यावी, कारण शरीर नश्वर आहे पण आत्मा शाश्वत आहे. शेवटी समर्थ सांगतात की जेव्हा मनुष्य देहाच्या बंधनापासून मुक्त होऊन विदेही भावनेत स्थिर राहतो, तेव्हाच तो जिवंतपणीच मुक्तीचा अनुभव घेतो. हीच खरी आत्मिक आनंदाची अवस्था आहे. एकूणच दुःख चिंतेपासून मुक्त होऊन विवेकाने देहबुद्धी सोडणे आणि आत्मस्वरूपात स्थित राहणे, यातूनच खरी मुक्ती आणि शांती मिळते. हा या श्लोकाचा गाभा आहे. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ.